अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 50. श्री गुरूंच्या कृपेने एका रजकाला राजा केल्याची कथा. चला या दिव्य अशा अध्यायाला श्रवण करूयात. सुरू करूयात श्री गुरुचरित्र अध्याय 50. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, यानंतर एक मोठी अपूर्व घटना घडली. पूर्वी तुला मी एका रजकाची कथा सांगितली होती. श्री गुरूंनी त्यांच्या श्रीपाद श्री वल्लभ अवतारामध्ये कुरोपूर येथे एका रजकाला तू पुढच्या जन्मी बैदूर नगरामध्ये यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी यतिरूपाने तुला भेटेन असं वर दिला होता. ही कथा तुला चांगली आठवत असेल. त्यानुसार तो रजक यवन धर्मामध्ये जन्माला आला आणि बेदरचा राजा झाला. तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचा आणि लौकिक सुखाचा उपभोग घेत बेदरला राज्य करीत होता. तो हीन जातीत जन्माला आला तरी पूर्वजन्मातील पुण्याईने आणि संस्कारामुळे तो मोठा पुण्यशील, सुसंस्कृत, उदार अंतकरणाचा होता. तो सर्व धर्म समान मानित असे. सर्वांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. तथापि पूर्वसंस्कारामुळे त्याचे ब्राह्मणांवर विशेष प्रेम होते. त्याच्या राज्यामध्ये अनेक मठ मंदिरे होती, पण तो यवन असूनही कुणाला कसलाही त्रास देत नसे. उलट मठ मंदिरांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. त्यामुळे त्याचे पुरोहित त्याला समजावीत, आपण यवन आहोत, आपला धर्म वेगळा आहे, हिंदूंचा वेगळा आहे. आपण त्यांच्या देव ब्राह्मणांची निंदाच केली पाहिजे. तुम्ही मात्र त्यांची सेवा करीत आहात. यामुळे मोठा दोष निर्माण होतो. आपण आपल्या जातीधर्माप्रमाणेच वागले पाहिजे. त्यामुळेच पुण्यप्राप्ती होते. ते ब्राह्मण महामूर्ख आहेत. ते दगडधोंड्याची देव म्हणून पूजा करतात. ते वृक्ष, पाषाण, लाकडांना सुद्धा देव समजतात. ते लोक गाय, अग्नी, सूर्य, तीर्थ, नदी इत्यादींना देवदेवता समजतात आणि त्यांची पूजा करतात. ते मंदबुद्धीचे ब्राह्मण निराकार परमेश्वराला साकार मानतात. अशांची जर यवनांनी सेवा केली तर त्यांचा अधपात होतो. यवन पुरोहित असे बोलू लागले. तेव्हा त्या यवन राजाला अतिशय राग आला. तो त्या यवन पुरोहितांना म्हणाला, अहो, तुम्हीच उपदेश करताना की परमेश्वर अणुरेणू तृणकाष्ठामध्ये आहे. परमेश्वर सर्वे सर्व असून तो सर्वत्र आहे. मी सुद्धा तेच मानतो. सर्व सृष्टी त्या परमेश्वरानेच निर्माण केली आहे. सर्व प्राणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. सर्वांची पृथ्वी एकच आहे. कुंभार मातीपासून वेगवेगळी गाडगी मडकी तयार करतो, पण त्यामध्ये माती एकच असते. गायी वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरीही त्या सर्वांच्या दुधांचा रंग एकच, पांढराच असतो. त्याप्रमाणे देह वेगवेगळे जरी असले तरी सर्वांच्या ठाई परमात्मा एकच असतो. पृथ्वीवर मानवजाती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा परमेश्वर एकच आहे. नाना देही देव एक विराजे हे सर्वसामान्य तत्व आहे. आपलेच मत खरे आहे असे म्हणून इतरांची निंदा कशासाठी करावायची? म्हणून शहाण्याने कोणत्याही धर्मपंथाची निंदा किंवा स्तुती करू नये. प्रत्येकजण आपापल्या चालीरीतीप्रमाणे वागत असतो. म्हणून आम्ही म्हणतो तेच खरे, इतरांचे चूक असे मानू नये. असे बोलून राजाने यवन पुरोहितांचा युक्तिवाद खोडून काढला. पुढे काही दिवसांनी त्या यवन राजाच्या मांडीवर गळूसारखा एक फोड आला. त्यावर त्याने वैद्यांच्या सल्ल्याने अनेक औषधोपचार केले, पण काही केल्या गुण येईना. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो दिवस रात्र तळमळत असे. त्यावेळी श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरामध्ये होते. आपली कीर्ती ऐकून तो यवन राजा आपल्याला भेटायला येईल असे त्यांना वाटले. तसे झाले तर तेथील ब्राह्मणांना ते आवडणार नाही. त्यांना विनाकारण त्रास होईल. म्हणून आपण गुप्त राहावे हेच योग्य असा विचार करून श्री गुरु शिष्यांना म्हणाले, यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वानिमित्त आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे मला वाटते. तुम्ही यात्रेची तयारी करा. श्रीगुरूंनी असे सांगताच सर्व शिष्य तयारीला लागले. इकडे तो यवनराजा मांडीवरील फोडाच्या व्याधीने
फार त्रस्त झाला. नाना प्रकारची औषधे झाली, हकीम झाले, मात्र काडी मात्र दुखणे बंद होईना. काय करावे त्याला काही समजेना. मग त्याने काही विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले. तो त्या विद्वान ब्राह्मणांना म्हणाला, माझ्या व्याधीपुढे सर्व वैद्य हकीमांनी हात टेकले आहेत. कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही. जीव अगदी नकोसा झाला आहे. आता यावर इलाज काय करायचा? त्यावरती ते ब्राह्मण म्हणाले, राजन, पूर्वजन्मीचे पाप असे व्याधीच्या रूपाने पीडा देते. ज्यावेळी मानवी उपाय थांबतात त्यावेळी काही दैवी उपायच करावे लागतात. यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करावा. त्यामुळे ही व्याधी नाहीशी होईल. किंवा एखाद्या थोर सत्पुरुषाची सेवा करावी. त्याच्या कृपादृष्टीने आजार नाहीसा होईल. सत्पुरुषांच्या दृष्टीने कोटी जन्माची पापी नाहीशी होतात. तेथे आपल्या या व्याधीचे काय चालणार? त्यावर तो यवन राजा म्हणाला, मला यवन असे मानू नका. मी ब्राह्मणांचा दासानुदास आहे. मी पूर्वजन्मी श्रीगुरुचरणांची सेवा केली होती. पण काही पापांमुळे मला यवन कुळामध्ये जन्म घ्यावा लागला. त्याला माझा इलाज नाही. मी आपणाला शरण आलो आहे. मला एखादा निश्चित उपाय सांगा. राजाने अशी विनंती केली असता ते ब्राह्मण म्हणाले, महाराज, तुम्ही गुप्तपणे पापविनाशी तीर्थाला जा आणि त्या तीर्थामध्ये स्नान करा. त्यामुळे पापक्षालन होऊन तुमचा रोग बरा होईल. ब्राह्मणाने असं सांगितले असता राजाला आनंद झाला. मग तो कुणालाही बरोबर न घेता एकटाच गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर गेला. तेथे त्याने मोठ्या भक्तिभावाने स्नान केले. त्याचवेळी तेथे एक संन्यासी आला. राजाने त्याला साष्टांग नमस्कार केला. मग आपल्या मांडीवरील फोड दाखवून त्याने विचारले, यती महाराज, माझी ही व्याधी कशामुळे बरी होईल? त्यावर तो संन्यासी म्हणाला, एखाद्या थोर अवतारी पुरुषाचे दर्शन घेतले तर तुझा हा आजार बरा होईल. थोर अवतारी पुरुषाच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती मोठा असतो याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती जर ऐकलीस की तुझी खात्री पटेल. आणि असे बोलून त्या संन्याशाने कथा सांगायला सुरुवात केली. पूर्वी अवंती नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो नुसता नावाचाच ब्राह्मण होता. अत्यंत दुराचारी होता. मदोन्मत्त होता. ब्राह्मण कुळाला कलंक असलेला तो अनेक स्त्रियांशी व्याभिचार करीत असे. तो स्नान, संध्या, पूजा, पाठ इत्यादी जो ब्राह्मणांचा आचार धर्म आहे त्याचा पूर्णपणे त्याग करून पिंगला नावाच्या एका वेश्येच्या घरी राहत असे. तिच्याकडेच भोजन करीत असे. एकदा तो त्या वेश्येच्या घरी असताना ऋषभ नावाचा एक महायोगी तिथे आला. त्याला पाहताच त्या ब्राह्मणाने आणि पिंगलेने त्या महायोग्याला साष्टांग नमस्कार घालून त्याला सन्मानपूर्वक घरामध्ये आणले आणि त्याची मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजा केली. त्याचे चरणतीर्थ घेतले. त्याला उत्तम भोजन दिले आणि पलंगावर झोपिले. त्याचे पाय चेपले. त्याला गाढ झोप लागली. ती दोघे रात्रभर त्या योगेश्वराची सेवा करीत राहिले. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेला तो ऋषभ योगेश्वर सकाळी जागा झाला. त्या दोघांना आशीर्वाद देऊन तो निघून गेला. कालांतराने त्या दुराचारी ब्राह्मणाला आणि पिंगला वेश्येला वार्धक्याने मृत्यू आला. त्या ऋषभ योगाची मनोभावी सेवा केल्यामुळे तो ब्राह्मण दशार्ण राजा वज्रबाहू आणि त्याची सुमती नावाची पत्नी यांच्या पोटी जन्माला आला. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिला विष पाजले. त्या विषाने ती मेली नाही, पण तिच्या सर्वांगाला फोड झाले आणि तशाच स्थितीमध्ये ती प्रसूत झाली. विषामुळे नवजात बाळाच्या अंगावरही फोड उठले. त्या माईलेकरांचे अतिशय हाल झाले होते. त्यांना वेदना होत होत्या. त्यांचे हाल पाहून राजाला मोठी काळजी वाटू लागली. त्याने पुत्रजन्माचा उत्सव केला नाही. त्याने मोठमोठ्या वैद्यांना पाचारण करून राणीवर आणि राजपुत्रावर औषधोपचार केले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. ती माय लेकरे असह्य वेदनांनी ओरडत होती. राजाला त्या दोघांचेही हाल पाहावेनात. त्या फोडांनी त्या दोघांची शरीरे नासून किळसवाणी झाली. शेवटी राजाने कठोर मन करून त्या दोघांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने काही कोळ्यांना बोलावून सांगितले, या दोघा मायलेकरांना निर्मनुष्याच्या अरण्यामध्ये नेऊन सोडून या. राजाचा हा निर्णय ऐकून राजवाड्यातील सर्व स्त्री पुरुषांना अतिशय दुःख झाले. ते राजाला शिव्याशाप देऊ लागले. त्याला पापी दुराचारी म्हणू लागले.
राजाच्या आज्ञेनुसार कोळ्यांनी राणीला आणि राजपुत्राला रथामध्ये बसवून निर्मनुष्य अशा अरण्यामध्ये नेऊन सोडले. बिचारी सुमती आधीच शरीरावरील फोडांनी त्रस्त झालेली, त्यातच पतीने त्याग केलेला, त्यामुळे ती आक्रोश करत होती. आपल्या व्याधीग्रस्त मुलाला कडेवरती घेऊन ती रानावनामध्ये भटकू लागली. अन्न पाण्याविना तिचे फार हाल झाले होते. त्या घोर अरण्यामध्ये भटकत असताना तिला काही गुराखे दिसले. ती त्यांच्याजवळ पाणी मागू लागली. ते गुराखे तिला म्हणाले, तू अशीच पुढे जा, तेथे तुला एक मंदिर दिसेल, तेथे तुझी खाण्यापिण्याची राहण्याची सोय होईल. असे त्या गुराख्यांनी सांगितले असता सुमती मुलाला घेऊन पुढे जाऊ लागली. वाटेमध्ये तिला एक गाव लागले. त्या गावातील लोक तिला सुखी समाधानी वाटले. ते पाहून तिला खूप बरे वाटले. तिने त्या गावातील स्त्रियांकडे जाऊन या गावाचा राजा कोण आहे असे विचारले. तेव्हा त्या स्त्रिया म्हणाला, पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे. तो मोठा पुण्यवान आहे, परोपकारी आहे, धर्मशील आहे, श्रीमंत आहे. त्याला तू एकदा भेट, त्याला आपली परिस्थिती सांग, तो तुला नक्कीच आश्रय देईल. त्या स्त्रिया असे सांगत होत्या. त्याचवेळी पद्माकराची दासी योगायोगाने तेथे आली. त्या मायलेकरांची दयनीय अवस्था पाहून त्या दासीला त्यांची दया आली. ती त्या दोघांना घेऊन पद्माकराच्या घरी गेली. त्या पद्माकर वैश्याने त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या अन्न वस्त्राची राहण्याची व्यवस्था केली. त्या पद्माकर वैश्याकडे राहत असताना एके दिवशी त्या राजपुत्राला म्हणजे सुमतीच्या मुलाला मृत्यू आला. आपला एकुलता एक पुत्र मृत्यू पावला म्हणून सुमती दुःखाने जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली. राजवाड्यातील स्त्रियांनी तिचे परोपरीने सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण सुमतीचा शोक काही केला थांबेना. त्याचवेळी दोघांचे पूर्वजन्मातील पुण्यकर्म लक्षात घेऊन महायोगी ऋषभ तिथे प्रकट झाले. त्यांना पाहताच पद्माकर वैश्याने त्या योगींना साष्टांग नमस्कार करून त्यांची यथासांग पूजा केली. त्यावेळी त्यांनी विचारले की घरात कोण बरे रडत आहे, काय झाले आहे. पद्माकरांनी त्या मायलेकरांची हकीकत सांगितली. ती ऐकताच त्या महायोगी ऋषभाला त्या मायलेकरांची दया आली आणि मग ते सुमतीजवळ जाऊन तिला समजावीत म्हणाले, तू विनाकारण असे का बरे शोक करत आहेस. या जगामध्ये कोण जन्माला आला आणि कोण मेला, सांग बरे. या जगामध्ये चिरंजीव कोण आहे. जो जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस मृत्यू येतोच. हे जग क्षणभंगूर आहे. देह हा नाशिवंत आहे. गंगेच्या पाण्यावरील फेस किंवा पाण्यावरील बुडबुडा, त्याप्रमाणे हे जग क्षणिक आहे. म्हणून शहाण्या मनुष्याने जन्म मृत्यूबद्दल आनंद किंवा दुःख करू नये. मातेच्या उदरामध्ये जेव्हा गर्भ जन्माला येतो, जेव्हा निर्माण होतो, तेव्हाच त्याचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणी तरुणपणी मरतो, कोणी वृद्धपणी मरतो. प्रारब्धानुसार सर्व काही घडत असते. आई वडील पुत्र इत्यादी नाती मायेपोटी निर्माण झालेली असतात. ब्रह्मदेवांनी लिहिलेली ललाट रेषा कधीही बदलत नाही. मला सांग, गतजन्मी तू कोणाची पत्नी होतीस, कोणाची माता होतीस, कोण होता तुझा पुत्र, सांगता येत नाही ना. मग तू विनाकारण शोक का बरे करतेस. तेव्हा शोक आवर आणि भगवान सदाशिवाला शरण जा. त्या महायोगी ऋषभाने असे परोपरीने समजावले तरी सुमतीचे दुःख काही कमी झाले नाही. ती म्हणाली, योगीराज, मी ह्या व्याधीने मरणयातना भोगत आहे. मी राज्यभ्रष्ट झाले आहे. माझ्या पतीने माझा प्राणत्याग केला आहे आणि माझा जीव की प्राण असा माझा पुत्र तो सुद्धा मरण पावला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जिवंत तरी कशी राहू. मला आता मरण आले तर बरे होईल. सुमतीचे दुःख पाहून ऋषभयोग्याला तिची दया आली. त्यांनी थोडे भस्म घेऊन त्या मृत बालकाला लावले आणि त्याच्या मुखातही घातले. आणि काय आश्चर्य, दोघेही रोगमुक्त झाले. शरीराला सुवर्णकांती प्राप्त झाली. दोघांच्याही शरीरावरील फोड पूर्णपणे नाहीसे झाले. प्रसन्न झालेल्या त्या ऋषभयोग्याने दोघांना वर दिला, तुम्हाला कधीही वार्धक्य येणार नाही. तुम्ही सदैव तरुण राहाल. त्या योग्याने सुमतीला वर दिला, तुझा पुत्र दीर्घायुषी होईल. त्याला फार मोठी कीर्ती लाभेल. तो आपल्या पित्यापेक्षाही अधिक काळ राज्य करेल. आणि सवर देऊन ते ऋषभयोगी एकाएकी निघून गेले.
ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला, हे राजन, चिंता करू नकोस. सत्पुरुषांच्या कृपाप्रसादाने तुझ्याही मांडीवरील हा फोड नाहीसा होईल. यावर तू पूर्ण विश्वास ठेव. त्या संन्यासाने असे सांगितले तेव्हा यवन राजाने नमस्कार करून विचारले, ते सत्पुरुष कोठे आहेत? मला सांगा, म्हणजे मी लगेच त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या चरणांचे दर्शन घेतो. त्यावर तो संन्यासी म्हणाला, गाणगापुरामध्ये भीमेच्या तीरावर ते महात्मा आहेत. तू त्यांच्याकडे जा आणि त्यांचे दर्शन घेतास तुझी व्याधी नाहीशी होईल. हे ऐकताच तो यमनराजा श्रीगुरूंच्या दर्शनाला निघाला. मजल दरमजल करीत गाणगापुराला आला. त्याने गावातील लोकांना विचारले, येथे एक थोर संन्यासी आहेत असे ऐकतो, आता ते कोठे आहेत? असे त्याने विचारताच गावातले लोक घाबरले. ते आपापसात म्हणाले, अहो, आता काही खरे नाही. हा यवन श्रीगुरूंची चौकशी करत आहे. आता काय करील सांगता येत नाही. अतिशय घाबरलेले ते लोक काहीही बोलिनात. तेव्हा तो राजा रागावून म्हणाला, अरे बोला ना, मी त्यांच्या दर्शनासाठी आलो आहे. ते आता कोठे आहेत ते मला सांगा ना. मग लोक म्हणाले, श्रीगुरू नित्य मध्यान्ह काळी भीमा अमरच्या संगमावर अनुष्ठानासाठी जातात. अनुष्ठान पूर्ण झाले की मग मठामध्ये परत येतात. आता ते संगमावर आहेत. हे ऐकताच यमन राजा आपला लवाजमा मागे ठेवून एकटाच मेन्यामध्ये बसून श्रीगुरूंना भेटण्यासाठी संगमावर गेला. दुरूनच श्रीगुरूंना पाहताच तो मेन्यातून खाली उतरला आणि पायी चालत चालत श्रीगुरूंच्या समोर गेला. भक्तिभावाने हात जोडून उभा राहिला. श्रीगुरूंनी त्याला विचारले, काय रे रजका, तुमची माझी भेट फार पूर्वी झाली होती. आता खूप वर्षांनी परत आला आहेस. श्रीगुरू असे बोलताच त्या राजाला पूर्वजन्माची आठवण झाली. त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणपादुकांवर लोळण घेतले. त्याचे शरीर रोमांचित झाले. त्याच्या डोळ्यापाटे आनंदाश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण माझी उपेक्षा का बरं केलीत? मी अनाथ झालो. मी आपल्या चरणांपासून वेगळा झालो. मी मदोन्मत्त होऊन आपले चरण विसरलो. आपण जवळ होता तेव्हा मी आपल्याला ओळखले नाही. आपण भक्तजनांची कधीही उपेक्षा करत नाही, माझी पूर्ण खात्री होती. पण मग मला असं अज्ञान सागरामध्ये आपण का बरे लुटून दिलेत? आता माझा उद्धार करा, यासाठीच मी आपल्याला शरण आलो आहे. आता मला हा जन्म पुरे. श्रीगुरू त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या सर्व इच्छा वासना पूर्ण होतील. तेव्हा तो राजा म्हणाला, स्वामी, माझ्या मांडीवर मोठा फोड आला आहे हो. तशा असह्य वेदना होत आहेत. आपण एकदा कृपादृष्टीने पाहावे. राजाचे ते बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, अरे, तो फोड कोठे आहे दाखव बरे. आणि राजा पाहतो तो काय, तो असह्य वेदना देणारा फोड नाहीसा झाला होता. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. तो श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला, स्वामी, आपण मला रोगमुक्त केलीत. मला राजपद आणि सर्व ऐश्वर्य देऊन माझी गतजन्मातील इच्छा पूर्ण केलीत. ही सगळी केवळ आपलीच कृपा. आता आपण एकदा तरी माझ्या राजधानीत यावे अशी माझी प्रार्थना आहे. त्यावर श्रीगुरू म्हणाले, अरे, आम्ही आहोत तपस्वी संन्यासी. आम्ही तुझ्या नगरामध्ये कसं येणार? तेथे तर हिंसादी पापकर्म चालू असतात. तेथे गोहत्या होत असते. जीवहिंसा ही महापाप, आणि अशा ठिकाणी आम्ही येणे हे योग्य ठरणार नाही. राजा म्हणाला, हे सर्व घडते. माझा पूर्वीचा जन्म रजकाचा, पण आपल्या आशीर्वादाने मला राज्य मिळाले. अनेक प्रकारची सुखे मला मिळाली. पण एकदा मला पुत्र पौत्र समजून आलात तर मी सर्व गोष्टींचा त्याग करून आपली सेवा करीन. राजाने अशी परोपरीने विनंती केली. तेव्हा श्रीगुरूंनी विचार केला, आता यापुढे यवनांची सत्ता वाढणार. तेव्हा आता या कलियुगामध्ये जास्त काळ प्रकट राहणे योग्य नाही. आज हा यवन राजा इथे आला, उद्या त्याचे प्रजाजन येऊ लागतील. तेव्हा आता आपण गुप्त होणेच योग्य. तेव्हा सिंहस्थानच्या निमित्ताने गौतम यात्रा करूया आणि या राजाची ही इच्छा पूर्ण करूया. असा विचार करून ते मठाकडे निघाले.
राजाने त्यांना मेण्यामध्ये बसविले. त्यांच्या पादुका हातामध्ये घेऊन तो पायी चालू लागला. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, राजन, तू ब्राह्मणांची सेवा करतोस हे जर तुझ्या लोकांनी पाहिले तर ते तुझी निंदा करतील, म्हणून तू मेण्यामध्ये बस. पण राजाने ते मानले नाही. मी आपला दासानुदास आहे असे म्हणून तो चालतच राहिला. राजाने आपल्याबरोबर आणलेले सर्व ऐश्वर्य दाखविले. श्रीगुरू त्याला म्हणाले, तुझ्या या लवाजाम्याबरोबर जायचे तर उशीर होईल. माझ्या नित्य अनुष्ठानामध्ये खंड पडेल. तू पुढे जा, मी तुझ्या नगरीमध्ये येईल. असे सांगताच राजा निघून गेला. मग श्रीगुरू शिष्यांसह अदृश्य झाले आणि मनोवेगी पापविनाशी तीर्थावर आले. श्रीगुरू आल्याचे समजताच सायनदेव साखरेंचा पुत्र नागनाथ तेथे आला. श्रीगुरू अनुष्ठानाला बसले होते. नागनाथाने श्रीगुरूंना आपल्या घरी नेऊन त्यांची यथासांग पूजा केली, मोठी समाराधना केली. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, आता आम्हाला निरोप दे. बिदरचा यमनराजा मला पापविनाशी तीर्थावर भेटायला येणार आहे. मी तेथे दिसलो नाही तर तो येथे येईल. तुम्हा ब्राह्मणांना त्यांचा उपद्रव होईल. आणि असे सांगून त्याला अनेक आशीर्वाद देऊन श्रीगुरू पापविनाशी तीर्थावर गेले. पूर्वी ठरल्याप्रमाणे यवनराजा तिथे आला. त्याने श्रीगुरूंना पालखीमध्ये बसून वाजत गाजत आपल्या राजधानीला नेले. ब्राह्मणादी हिंदूंना आनंद झाला, पण यवनांनी राजाची निंदा केली. राजाने श्रीगुरूंना उच्च आसनावर बसून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्यांचा सन्मान केला, मोठा दानधर्म केला, ब्राह्मणांना आणि याचकांना संतुष्ट केले. या निमित्ताने प्रजाजनांनाही श्रीगुरूंच्या दर्शनाचा लाभ झाला. संतुष्ट झालेल्या श्रीगुरूंनी एकांतामध्ये राजाला आशीर्वाद देऊन विचारले, आता तू संतुष्ट झाला आहेस ना? तुझी आणखी काही इच्छा आहे का? असेल तर सविस्तर सांग. राजा म्हणाला, स्वामी, आता तुमची चरणसेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. मला मुक्ती हवी आहे. ते ज्ञान आपण मला द्या. श्रीगुरू त्याला म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तो आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपवून श्रीशैल पर्वतावर ये. तेथे आपली भेट होईल. आणि असे सांगून श्रीगुरू गौतमी यात्रा करून गाणगापुराला परत आले. श्रीगुरूंना पाहता सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी त्यांची मंगल आरती केली आणि मग सर्व शिष्यांना जवळ बोलावून श्रीगुरू त्यांना म्हणाले, माझी ख्याती आता सर्वत्र झाली आहे. बिदरचा यवन राजा माझा भक्त झाला आहे. हे पाहून त्याचे प्रजाजनही आपापल्या वासनापूर्तीसाठी येथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना आणि ब्राह्मणांना त्रास होईल. म्हणूनच मी प्रकट रूपाने श्री शैल यात्रेला जाणार आहे. मात्र गुप्त सूक्ष्म देहाने मी येथेच गाणगापुरामध्ये वास्तव्य करणार आहे. हे तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा. आणि असे सांगून लौकिक अर्थाने ते श्रीशैल यात्रेला निघाले. सिद्धयोग्यांनी ही सर्व कथा नामधारकाला सांगितली. ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात, श्रीगुरू नरसिंह सरस्वती गाणगापुरामध्ये असताना मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. जे लोक त्यांची भक्तिभावाने उपासना आराधना करतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना त्वरित पूर्ण होतात. याविषयी जराही संदेह बाळगू नये. ज्यांना विनाकष्ट कामनापूर्ती हवी असेल त्यांनी गाणगापुराला जावे. तेथे प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. तिथे गेले तर सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात. धन धान्य पुत्र पौत्र इत्यादी जे हवे आहेत ते प्राप्त होते. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, जे कोणी श्री गुरुचरित्रामृताचे भक्तिभावाने निष्ठेने श्रवण किंवा पठन करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि याचबरोबर श्री गुरुचरित्रातील हा 50वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथा पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.